प्रशिक्षण घेतो. 75,000 कोणतं काम घेतलेलं आहे आपण? पायाभूत गावांतर्गत पायाभूत सुविधामध्ये पायाभूत मध्ये काय बी घेतात आपल्याला. हा समजा आता एक आहे, तुम्ही गटारे पण बोलले. ऐक ना ऐका ना माझं ऐका ना, तुम्ही गटारे पण बोलले. गटारे हा 15 आयोग मधून आलेला आहे का पेसामधून आलेला आहे? पेसामध्ये बी धरणार आहे, गटर 15 मध्ये बी धरणार तर आहे. मग कोणतं करायचं आहे नक्की? नाही नाही तुम्ही पेसामध्ये बी धरायचं आपल्याला. पेसामध्ये धरायचं नाही, मला काय म्हणायचं 15 मधून आलेला असेल ना, 15 आयोग खर्च करायचा त्याला आणि हे नाही का दुसऱ्या कामासाठी लावा आपण. नाही नाही इथं आराखड्यात आहेत ना, या आराखड्यानुसारच काम होणार आहे. आराखड्यानुसारच होणार आहे. मग तेच सांगते तुम्हाला मी का पायाभूत साठी आपण दुसऱ्या याच्यासाठी खर्च करू आणि तो जो आहे ना गटारीसाठी तो गटारीच करा तुम्ही. याच्यात किती धरेल? याच्यात बी धरेल गटर 1 लाखाची. असं हा ऐकून घे. अनुसूचित जमात बचत गट प्रशिक्षण, महिला बचत गट साहित्य पुरवणी, हा सार्वजनिक गटार व सांडपाणी व्यवस्थापन 1 लाख धरेल. पाणी पुरवठा विशेष आवश्यक कामे 50,000 रुपये. या आराखड्यानुसार आपल्याला ते पैसे येतील, या आराखड्यानुसार काम करायचं. आता तू सांग तुमचं म्हणणं आहे पण मी काय विचार मला काय होतं मला स्वतः तुम्ही आदेश कारणाने विचारलं. ऐक ना मला ऐक ना. आता 1 लाखात गटर त्या दिवशी आम्हाला दाखवली एवढी मोठी करायची. 1 लाखात गटर होणार आहे का? होईल ना, का नाही होणार? दाजी पाईप टाकायचे यांना. पाईप नाही टाकायचे, पाईप म्हणजे टाकायचे पाईप टाकायचे. सिमेंट पाईप. तुम्ही बरं सिमेंट करणार आहे का? सिमेंट पाईप टाकायचे कसे? पंचायत साला पाईप येणार आहे ना, पीयूसी जो आहे ना, आता भाऊ आता डायरेक्ट आपल्याला नाही टाकणार सिमेंट डायरेक्ट. हा भूमिका. आता ऐका तुम्ही अध्यक्ष सचिव भाऊ तुम्ही पैसा खर्च करा आणि तुम्ही पहा बस आम्हाला काहीच म्हणा. नाही ते म्हणतात याच्यातच सांगून देतो 15 आयोगाचे तुम्ही ते गटारीचं काम पूर्ण करून घ्यायचं. ते बाकीचं आहे ना ते आपण आम्ही करू. आराखड्यात धरेल आहेत ना तेवढीच गटार होणार आहे. 15 मध्ये बी धरणार. एवढी तुझी गटार नाही ना 1 लाखात नाही होणार आहे. तुझी गावाची बी किती दाखवली, बोळ्यातून दाखवलं, तिकून दाखवली. 1 लाखात कोणतीच होत नाही. कमीत कमी 2.5-3 लाख रुपये लागणार आहे. मग का बरं एवढं कमी मजुरी केली तुम्ही? एवढी मजुरी का बरं कमी केली? आराखड्यानुसार आराखडा जास्त द्यायचा होता ना, आज तुम्हाला जास्त